शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून काही व्यक्तींनी शहरातील विविध भागात एकाच वेळी अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्याचे समोर येत आहे। काही प्रकरणांमध्ये एका व्यक्तीने तब्बल 10 ठिकाणी अतिक्रमण करून सार्वजनिक जागा व रस्ते व्यापल्याची माहिती पुढे आली आहे। शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा तसेच निवासी भागांमध्ये फुटपाथ, मोकळी मैदाने आणि महानगरपालिकेच्या जागांवर अनधिकृत बांधकामे व तात्पुरत्या शेड्स उभारून अतिक्रमण करण्यात आले आहे। काही ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी दुकानांचे शेड, गाळे किंवा पार्किंगसाठी जागा बळकावल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे। नागरिकांच्या मते महापालिका अधूनमधून अतिक्रमण हटाव मोहीम राबवते, मात्र कारवाई झाल्यानंतर काही दिवसातच त्याच व्यक्ती पुन्हा अतिक्रमण करतात। यामागे कारवाईत सातत्य नसणे आणि अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर दंडात्मक कारवाई न होणे हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जाते। शहरातील काही सामाजिक संघटनांनी महानगरपालिकेकडे मागणी केली आहे की एकाच व्यक्तीने विविध भागात केलेले अतिक्रमण शोधून त्यांची यादी तयार करावी, अशा व्यक्तींवर दंड, गुन्हा नोंद आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर उपाययोजना कराव्यात। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शहरातील अतिक्रमणाविषयी तक्रारींची तपासणी सुरू असून ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकामे किंवा अतिक्रमण आढळेल त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल। हा आपला हक्काचा चॅनल एजी न्यूज, संपादक अंबादास गज्जर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपर्क 94 92 37 68 92।